Good evening, dear students. In today's lecture, we will going to discuss about the SOP, that is skill oriented practicals. In the SOP section, you have to complete the 7 assignments. ज्याच्यामध्ये तुम्हाला आता हे ड्यू टू कोविड-19मुळं कोविड सिच्युएशनमुळं आपल्याला आपला थोडासा प्रॅक्टिकलचा जो काही पार्ट आहे तो रिड्यूस केलेला आहे. तो रिड्यूस केलेला पार्ट मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेला आहे. ॲक्च्युली पूर्ण 12वीच्या वर्षामध्ये 12 असाइनमेंट्स करायला लागत होत्या, पण ह्या कोविड सिच्युएशनमुळं यावर्षी आपण यातल्या फक्त 7 करणार आहोत. त्याच्यातल्या 3 असाइनमेंट्स ह्या वेब डिझायनिंगच्या आहेत. ॲडव्हान्स वेब डिझायनिंग म्हणजे HTML5 चॅप्टरवरती 3 असतील. तर त्या 3 असाइनमेंट्स तुम्हाला जाधव मॅडम घेतील. दुसऱ्या ज्या जावास्क्रिप्टवरती आपल्याला 3 असाइनमेंट बघायचे आहेत आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टवरती 1, अशा टोटल 7 बघायचे आहेत. म्हणजे 3 + 3 + 1. याच्यातलं मी जावास्क्रिप्टचे 3 असाइनमेंट आजच्या या सेशनमध्ये घेतो आहे, ऑनलाईन सेशनमध्ये. तर बेसिकली आपल्याला सुरुवात करायची आहे ती कन्सेप्ट ऑफ जावास्क्रिप्टची जी पहिली असाइनमेंट आहे त्या असाइनमेंट थ्रू. सो जावास्क्रिप्टची जी पहिली असाइनमेंट आहे ती जर तुम्ही थोडीशी बारकाईनं जर लक्ष देऊन ऐकली तर बघा काय म्हणलं याच्यामध्ये. क्रिएट अ वेब पेज इन HTML5 हॅविंग अ व्हाईट बॅकग्राऊंड अँड 2 बटन ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपल्याला बाय डिफॉल्ट व्हाईट बॅकग्राऊंड ठेवायचं आणि 2 बटन्स घ्यायचे आहेत त्याच्यावरती. राईट कोड युजिंग जावास्क्रिप्ट सच दॅट वेन द माऊस इज प्लेस्ड ओव्हर द फर्स्ट बटन एलिमेंट. म्हणजे त्यातलं पहिलं बटन एलिमेंट आहे त्याच्यावरती जर मी माझा माऊस पॉईंटर जर नेला तर डायरेक्ट काय व्हायला पाहिजे, एक फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. द कलर ऑफ द बॅकग्राऊंड ऑफ द पेज शुड चेंज आफ्टर एव्हरी, तुम्हाला किती सेकंद आहे, समजा 5 सेकंद असतील, 10 सेकंद असतील, तर तुम्ही ते इथं देऊ शकता. तर थोडक्यात 7 वेगवेगळे कलर्स आपल्याला बदलायचे आहेत एका ठराविक सेकंदानंतर. म्हणजे हे कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही पहिल्या बटनवरती काय कराल, माऊस पॉईंटर न्याल त्यावेळेला. ओके, देन सी दिस, देअर शुड बी ॲटलीस्ट 7 डिफरंट अँड विजिबली डिस्टिंक्ट बॅकग्राऊंड कलर्स एक्सक्लुडिंग द डिफॉल्ट कलर. म्हणजे जो व्हाईट कलर डिफॉल्ट आहे तो सोडून बाकीचे 7 कलर्स आपल्याला बदलायचे आहेत. वेन द सेकंड बटन ऑब्जेक्ट इज क्लिक्ड, म्हणजे हे झालं पहिल्या बटनवरती माऊस पॉईंटर नेल्यानंतर, कारण ओव्हर द फर्स्ट बटन म्हणले. ज्यावेळी आपण सेकंड बटनला क्लिक करणार आहे त्यावेळी आपल्याला एक मॅसेज डिस्प्ले करायचा आहे आणि तो मॅसेज आपण एका फंक्शन थ्रू डिस्प्ले करणार आहे. हा एक त्यातला पार्ट आहे. आणि त्याचा दुसरा पार्ट आहे तो क्रिएट अनदर वेब पेज युजिंग जावास्क्रिप्ट वेअर द बॅकग्राऊंड कलर चेंजेस ॲटोमॅटिकली आफ्टर. म्हणजे मी तर कुठल्या बटनवरती क्लिक नाही करणार किंवा कुठल्या बटनवरती मी माऊस पॉईंटर नेणार नाही. ॲटोमॅटिकली ज्यावेळी पेज माझं लोड होईल, ब्राउझरवरती माझी स्क्रीन दिसेल, तर ॲटोमॅटिकली आफ्टर समजा 5 सेकंद 10 सेकंद मला काय करायचं आहे, तो पर्टिक्युलर बॅकग्राऊंड काय करायचं, चेंज करायचं आहे. दिस इव्हेंट मस्ट बी ट्रिगर्ड ॲटोमॅटिकली आफ्टर द पेज गेट्स लोड. आता पेज गेट्स लोड्सला ऑन लोड आपल्याला इव्हेंट हँडलर आहे इन द ब्राउझर. देअर शुड ॲटलिस्ट बी 7 डिफरंट अँड विजिबली डिस्टिंक्ट बॅकग्राऊंड कलर्स. म्हणजे सेम इथं पण 7च कलर चेंज करायचे आहेत, असेच पण इकडं 7 चेंज करायचे आहेत. फरक एवढाच आहे की हा पेज लोड केल्यानंतर ॲटोमॅटिक होणार आहे, पण इथं मात्र मी पहिल्या बटनवरती माझा माऊस पॉईंटर नेल्यानंतर ते कलर्स बदलतील. देअर शुड ॲटलीस्ट 7 डिफरंट, हे झालं आपलं. वेन द पेज इज अनलोडेड, म्हणजे मी जर पेज जेव्हा मी बंद करणार आहे, द ॲप्रोप्रिएट अलर्ट बॉक्स ऑर अलर्ट मॅसेज शुड बी डिस्प्लेड. ओके, तर हा कोड आपल्याला एक्झॅक्टली आता बघायचा आहे. मी याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो आहे. तुम्ही सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हे कोर्स तुम्हाला जर्नलमध्ये लिहायचे आहेत. आता जर कॉलेजने जर्नल प्रोव्हाइड केला असेल तर त्या जर्नलच्या पानावरती तुम्हाला लिहावं लागतील कोर्स हे. जर जर्नल प्रोव्हाइड केलं नसेल तर तुम्ही आपले प्रोजेक्ट पेपर असतात, प्लेन प्रोजेक्ट पेपर, डिझाईनवाले नाही, प्लेन प्रोजेक्ट पेपर्स तुम्ही यूज करू शकता. जर कॉलेज जर्नल देत नसेल तर मी तुम्हाला सांगेन की एक 100 पेजेस लॉंग नोटबुक घ्या, 100 पेजेस लॉंग नोटबुक. त्याच्यामध्ये तुम्ही ती जी बुक आहे ती आपण ॲज अ जर्नल ट्रीट करू शकतो, आपण कन्सिडर करू शकतो. तर जो पार्ट माझ्याकडे आहे 3 असाइनमेंटचा तो मी तुम्हाला आता घेतो आहे. त्यातली पहिली असाइनमेंट मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देऊन सांगतो आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा आणि काय शंका असेल तर तुम्ही चॅट थ्रू विचारू शकता. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला कळालं आहे. आपल्याला पहिल्या सेशनमध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला 2 बटन्स घ्यायचे आहेत. तर ते बटन्स मी इथं घेतो आहे. आता एक्झॅक्टली आपण चालू करूया कोडला. तर फर्स्ट कोड असणार लेस दॅन $DOCTYPE. डॉक टाईप काय असेल आपला HTML असेल. त्याच्यानंतर आपला टॅग चालू होईल HTML. त्याच्यानंतर आपलं सेक्शन कुठलं चालू होणार आहे, हेड सेक्शन चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर मी आय कॅन असाइन टायटल TITLE. सो हिअर आय कॅन गो फॉर BACKGROUND बॅकग्राऊंड COLORS कलर्स. ओके, स्लॅश टायटल केलं मी आणि लगेच मी याचा क्लोज पण करते स्लॅश हेड.
त्यानंतर मला एक्झॅक्टली कुठला सेक्शन चालू करायचं आहे, बॉडी सेक्शन चालू करायचं आहे. हाले की त्यांनी सांगितलेलं आहे की बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट काय पाहिजे, व्हाईट पाहिजे, जो बाय डिफॉल्ट असतोच. त्यामुळे इथं मी बीजे कलर ॲट्रिब्यूट वापरत नाही बॉडीचं, कारण बाय डिफॉल्ट तो कोणता आहे, व्हाईटच आहे. त्याच्यानंतर मला एक हेडिंग द्यायचं आहे, मी हेडिंग देतो आहे H1 टॅगमध्ये. H1 काय घेतलं मी, अलाइन. त्याची अलाइनमेंट मी बरोबर काय करतो, सेंटर घेतो आहे, असं कन्सिडर करा, सेंटर. ओके. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, एक मेसेज द्यायचा आहे. मी असं म्हणतो की 7 DIFFERENT डिफरंट अँड विजिबली VISIBLY विजिबली 7 डिफरंट अँड विजिबली डिस्टिंक्ट DISTINCT डिस्टिंक्ट बॅकग्राउंड BACKGROUND बॅकग्राउंड कलर्स COLORS. ओके. अँड देन आय एम गोइंग टू क्लोज दिस /H1. की हे माझं एक थोडंसं हेडिंग आहे फक्त त्या पेजला. आता त्याच्यानंतर मला एक्झॅक्टली 2 बटन्स घ्यायचे आहेत. मग 2 बटन घेण्यासाठी मला कुठला टॅग पाहिजे, फॉर्म टॅग. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी त्याला नेम देऊ शकतो, नेम इक्वल टू मी नाव दिलं FRM सपोज कन्सिडर करा. आणि मेथड त्याचे METHOD इज इक्वल टू मी काय करतो, पोस्ट असाइन करतो. ओके. त्याच्यामध्ये मला 2 बटन्स घ्यायचे आहेत. ओके. आता बटन मी बरोबर सेंटरला घेतो आहे, किंवा असं कन्सिडर करा की इनपुट टाईप इज इक्वल टू मी काय करतो आहे, BUTTON. आता एक बटन घ्यायचं आहे, त्या बटनवरती मला काय दाखवायचं आहे म्हणजे व्हॅल्यू प्रॉपर्टी. आणि त्या व्हॅल्यूला मी काय लिहिणार आहे, CHANG चेंज कलर्स असं लिहितो. जेणेकरून त्या बटनवरती तुमचा माऊस पॉईंटर गेल्यानंतर, म्हणजे आता इथं ओव्हर अँड बटन एलिमेंटमध्ये म्हणजे काय, ऑन MOUSE माऊस ओव्हर, हा तुम्हाला इव्हेंट हँडलर इथे यूज करायला, कारण ते स्पेसिफिक सांगितले त्यांनी. ऑन माऊस ओव्हरला तुम्हाला एक फंक्शन कॉल करावं लागेल. त्या फंक्शनला मी नाव देतो आहे जस्ट फॉर F1 असं नाव देतो, F1. कन्सिडर की ते F1 फंक्शन आहे. ओके. हा माझा झाला पहिला बटन एलिमेंट. ओके. याच्यानंतर परत मला दुसरा बटन घ्यायचा आहे. मी सेम काय करतो, कोड हा कॉपी करतो, Ctrl+C आणि Ctrl+V. याच्यामध्ये मला फक्त व्हॅल्यू बदलायचे. एक दुसरं बटन घ्यायचं, त्या बटनवरती काय करायचं, मॅसेज डिस्प्ले करायचो, MESSAG मॅसेज मी असं म्हणतो डिस्प्ले. ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक मला मॅसेज दिसेल. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे माझा इव्हेंट कुठला झाला, इव्हेंट हँडलर ऑन क्लिक झाला. ते या वर्डिंगमध्ये सांगितले ना आपल्या क्वेश्चनमध्ये, तसं मी घेतो इथं. आणि त्या फंक्शनचं नाव मी थोडंसं काय करतो, हा मॅसेज आहे तर मी MSG असं करतो, MSG मॅसेज. ओके. आता इथं माझा स्लॅश फॉर्म होणार, कारण माझा इथं फॉर्म संपला. त्याच्यानंतर माझे /बॉडी कन्सेप्ट आहे. आणि याच्यानंतर मी एक्झॅक्टली काय चालू करतो, SCRIPT स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू आय कॅन से दॅट टेक्स्ट / जावास्क्रिप्ट. ओके. लक्ष देऊन बघा, ऐका. स्क्रिप्ट टेक्स्ट टाईप इज टेक्स्ट / जावास्क्रिप्ट. आता इथे एक्झॅक्टली मला फंक्शन चालू करायचं आहे, FUNCTION. आता फंक्शन कुठलं लिहायचं पहिलं, तर तुम्ही कुठलंही लिहू शकता. म्हणजे फंक्शन तुम्ही 2 इथं केले, एक तर F1 केलं आहे आणि ॲज वेल काय केलं तुम्ही, मेसेज केला आहे. यू कॅन राईट एनी. मी आता काय करतो, एक सिम्पल मॅसेज फंक्शन आहे ते पहिला घेतो मी, कारण त्याच्यावरती मला मॅसेज दाखवायचं. ओके. म्हणून मी मॅसेज एक सिम्पल फंक्शन घेतलं. ओके. आता ते फंक्शन जे आहे माझं मॅसेज फंक्शन, ते फंक्शन मला कसं लिहायचं आहे, फंक्शन मॅसेज. ओके. आता याच्यामध्ये काय लिहिणार आहे मी, मला एक काय करायचं आहे, मला सांगितलं स्टेटसवरती मॅसेज डिस्प्ले करायचं, स्टेटस बारवरती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल मी शिकवतो डॉमचा, ज्यांनी तो डॉमचा व्हिडिओ बघितला आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्यांना हे थोडंसं सोपं जाईल. विंडो ज्यांनी बघितलं असेल त्यांनी तो बघू शकता परत. विंडो डॉट कुठली प्रॉपर्टी आहे त्याची, STATUS स्टेटस, विंडो डॉट स्टेटस. आता ही प्रॉपर्टी आहे त्याची. त्यानं काय होतं तर स्टेटस प्रॉपर्टीने विंडोचं, मी तुम्हाला दाखवू शकतो इथं. एक जस्ट मिनिट, मी ते तुम्हाला दाखवतो कुठली प्रॉपर्टी आपण बघितली होती, मी तुम्हाला कळेल. इथं आपण कालच्या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं. तर विंडो ऑब्जेक्ट आहे, तर विंडो ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे बघा, काय प्रॉपर्टी आहे बघा, स्टेटस आहे का इथं, स्टेटस काय म्हटलं बघा, सेट्स ऑर रिटर्न्स द टेक्स्ट इन द स्टेटस बार ऑफ द विंडो. आणि तेच सांगितले आपल्याला कोडमध्ये काय सांगितले त्यांनी खालच्या SOPमध्ये, तर त्यांनी सांगितलं की SOPमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी दाखवतो पुन्हा तुम्हाला ते एक्झाम्पल, एक सेकंड. हां, त्यांनी सांगितले बघा इथं जावास्क्रिप्टच्या ज्यामध्ये आपण बघूया काय सांगितले त्यांनी इथं बघा, काय म्हटलं बघा, वेन द सेकंड बटन ऑब्जेक्ट इज क्लिक्ड ॲप्रोप्रिएट मॅसेज शुड बी डिस्प्लेड इन ब्राउझर स्टेटस बार. जे ब्राउझरच्या स्टेटस बारवरती दाखवायचं म्हणून काय केलं, विंडो डॉट स्टेटस ही माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, विंडो ऑब्जेक्ट आहे, त्याची स्टेटस ही काय प्रॉपर्टी इज इक्वल टू, मी असा मेसेज देतो DISPLAY डिस्प्ले ऑफ 7 डिफरंट कलर्स. ओके. असं मी DIEVENT डिफरंट कलर्स असं मी एक मेसेज देतो तिथं. तो कुठे दिसणार आहे मला, स्टेटस बारवरती दिसणार आहे. ओके. फाईन. म्हणजे हे एक माझं सिम्पल फंक्शन झालं. ओके. हे कधी फायर होणार आहे, हे कधी एक्झिक्युशनमध्ये येणार आहे, तर ज्यावेळी तुम्ही ह्या मॅसेज डिस्प्ले नावाचं जे बटन आहे सेकंड बटन, त्याच्यावरती तुम्ही काय करणार, क्लिक करणार, त्याच वेळेला तुम्हाला हा मॅसेज दिसेल. तो कुठं दिसेल,
स्टेटस बार. आता नॉर्मली या ॲप्लिकेशन स्टेटस बार हा आहे बघा, इथे दिसते का तुम्हाला LN9 कॉलम्स 8 ह्या जो आहे तो त्याचा स्टेटस बार आहे. स्टेटस बार इज ऑलवेज ॲट द बॉटम ऑफ द ॲप्लिकेशन विंडो. ओके, आता याच्यानंतर मला अजून फंक्शन लिहायचं आहे. कुठलं लिहायचं आहे तर F1 नावाचं फंक्शन लिहायचं आहे. मी काय करतो आहे, सेम थोडंसं मी स्ट्रक्चर सेम म्हणून काय करतो, कॉपी करतो, दुसरं फंक्शन लिहितो आहे मी. आता इथं फंक्शन कसं लिहितो बघा, फंक्शन नाव काय देणार आहे मी F1, नाव माझं काय F1 आहे. आता याच्यामध्ये करायचं काय मला, तर बेसिकली आय वॉन्ट टू चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ द पेज. ओके, कारण त्यांनी काय सांगितलं आहे, पहिल्या चेंज कलरला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली आफ्टर समजा 10 सेकंद 15 सेकंद असं म्हणा, त्यानंतर काय होणार, चेंज कलर होणार आहे. ओके, तर इथं थोडासा मी तो इथं लिहितो आहे बघा F1 फंक्शन लिहिलं. आता मला काय करायचं आहे, कलर बदलायचा आहे. मग कलर बदलण्यासाठी कुठली प्रॉपर्टी आहे, कुठलं, आता कलर कुणाचा असतो तर बॅकग्राऊंड हा पेजचा असतो. मग पेजसाठी कुठलं ऑब्जेक्ट आहे तर DOCUMENT. कालच्या लेक्चरला मी सांगितले डॉक्युमेंट ऑब्जेक्ट रेफर्स टू द वेब पेज. ओके, डॉक्युमेंट डॉट, त्याचं प्रॉपर्टी कोणती आहे रे, तर त्याची प्रॉपर्टी आहे BG COLOR म्हणजे BG कलर इज इक्वल टू, यू कॅन सेट फर्स्ट ॲज रेड. मी पहिला रेड सेट करतो, चला ठीक आहे. ओके, मी हा सेट केला. आता रेड सेट झाल्यानंतर मला एकच कलर सेट करायचा आहे का नाही, तर रेड कलर झाल्यानंतर दुसरा कलर पण अजून सेट करायचा आहे आणि तो ठराविक वेळेनंतर म्हणजे ठराविक सेकंदानंतर काय करणार आहे तर आय कॅन से दॅट बदलेल. मग त्यासाठी मला इथं विंडो WINDOW डॉट एक फंक्शन आहे आपल्याकडे, मेथड आहे विंडोची, सेट. काल मी तुम्हाला शिकवलं हे सगळं मागच्या लेक्चरला, सेट टाईम आउट. सेट टाईम आउट हे फंक्शन आहे. ओके, द सेट टाईम आउटमध्ये मी काय करतो आहे बघा, आता मी थोडंसं इथं लॉजिक वापरतो की रेड कलर झाल्यानंतर सेट टाईम आउट. आता सेट टाईम आउटमध्ये काय असतं तर पहिला सुरुवातीला असतं फंक्शनचं नाव जे तुम्हाला कॉल करायचं. मी F2 नावाचं दुसरं फंक्शन घेणार आहे ज्याच्यामध्ये मी दुसरा कलर घेणार आहे. ओके, हा रेड कोणाचा आहे तर F1चा आहे. तर F2 फंक्शनमध्ये मी दुसरा कलर घेतो, त्यामुळे मी F2 फंक्शन असं लिहिलं, कॉमा. किती सेकंदानंतर करायचं आहे तर समजा मला 4 सेकंदानंतर पाहिजे, तर इथं तुम्हाला मिली मायक्रो सेकंडमध्ये तुम्ही 4000 असं लिहू शकता. ठीक आहे, आपण 4000 घेऊ आपण जस्ट फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, आणि हा माझा इथं काय होणार आहे, फंक्शन क्लोज होणार आहे. इथं थोडंसं समजून घ्यायचं आहे, फंक्शन F1 कधी फायर होणार आहे, वेन युजर ब्रिंग्स अ माऊस पॉइंटर ऑन द चेंज कलर बटन. त्याही कुठलं फंक्शन कॉल होणार आहे, F1 कॉल होणार आहे. म्हणजे डायरेक्ट कसं तुमचं इथे येणार आहे या फंक्शनमध्ये. मग तो काय करेल, बॅकग्राऊंड कलर रेड दाखवेल आणि मग काय करेल, 4 सेकंद थांबेल. 4 सेकंदानंतर काय होणार आहे, तो दुसरं ॲटोमॅटिकली फंक्शन कॉल करेल F2. आता मला F2ची डेफिनेशन लिहिली पाहिजे. मग पुन्हा मी काय करतो आहे, हा थोडासा हा असा कोड कॉपी करतो आणि परत पेस्ट करतो आहे. म्हणजे परत मी फंक्शन F1 लिहिणार का इथं नाही ना, कुठलं लिहिणार F2 लिहिणार. मग F2मध्ये मला कुठला कलर पाहिजे, समजा येलो कलर पाहिजे, तर मी येलो कलर सेट करतो आफ्टर 4 सेकंड्स. आणि परत येलो झाल्यानंतर परत मी तिसरं फंक्शन कॉल करणार आहे F3. ते 4 सेकंदानंतर परत कॉल होणार आहे. मग परत मी तुम्हाला काय करणार आहे, परत F3ची डेफिनेशन लिहिणार. असे तुम्ही किती फंक्शन लिहिणार इथं टोटल, तर 7 फंक्शन लिहिणार. मी F3 लिहिलं, कलर बदलला, समजा मरून केलं. ओके, त्याच्यानंतर परत मी F4 कॉल करतो. ओके, आता F4ची पण डेफिनेशन मी लिहिणार आहे इथं बघा. F4ची डेफिनेशन लिहितो, फंक्शन मी कॉपी पेस्ट करतो कारण तोच कोड आहे. F4 लिहितो. F4मध्ये मी समजा काय सेट करतो, येलो झाला, ब्ल्यू सेट करतो. ओके, त्याच्यानंतर मी F5 कॉल करणार. त्याच्यानंतर काय करणार मी F5 लिहिणार आहे. ओके, F5मध्ये मी सेट काय करतो, ब्ल्यू नंतर काय करतो PURPLE पर्पल करतो. आणि कुठलं कॉल करणार मी, 6 नंबरचं फंक्शन कॉल करणार. आता 6ची डेफिनेशन माझी कशी असणार आहे, तर F6मध्ये काय असणार बघा, कलर माझा काय ठेवतो मी, आता राहिला कुठला, पिंक कलर घेऊ आपण, पिंक. आणि मग मी काय करणार आहे, F7 कॉल करणार आहे. मग आता माझं शेवटचं F7 फंक्शन राहिलं डेफिनेशन लास्ट F7, कारण 7च कलर सांगितलेत ना, यांनी जर 8 सांगितले असतं तर अजून एक फंक्शन घेतलं असतं. तर फंक्शनचा कलर मी काय करतो, सॉरी बॅकग्राऊंड कलर काय करतो मी सेट करतो, समजा SKYBLUE स्काय ब्ल्यू असं घेतो मी, सॉरी स्काय BLUE ब्ल्यू, स्काय ब्ल्यू घेतो. आता 7वं फंक्शन झाल्यानंतर, 7वं फंक्शनचं जेव्हा स्काय ब्ल्यू होईल त्यानंतर मग कुठलं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे, तर डेफिनेटली तर टोटल कलर किती सांगितले त्यांनी 7. मग अगेन यू आर सपोज टू गो फॉर F1. म्हणजे 7व्या कलरनंतर 7वा कलर झाल्यानंतर परत काय होणार आहे, F1ला जाणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत युजर डिस्प्ले या बटनला क्लिक करत नाही, मॅसेज डिस्प्लेला क्लिक करत नाही तोपर्यंत. म्हणजे थोडक्यात काय होणार, रिपीटेडली 7 कलर झाले की मग परत पहिला कलर येणार. कुठला कलर आहे पहिला माझा, कुठला रेड आहे. ओके, परत कुठला कलर होणार, येलो, परत कुठला होणार मरून, परत कुठला होणार ब्ल्यू, नंतर पर्पल, नंतर पिंक आणि नंतर परत स्काय ब्ल्यू. स्काय ब्ल्यू झाल्यानंतर पुन्हा काय होणार आहे, परत कुठला येणार, रेड येणार आहे. म्हणजे हे असं फिरत राहणार कधीपर्यंत,
जोपर्यंत युजर मॅसेज या बटनला क्लिक करत नाही तोपर्यंत, मॅसेज डिस्प्ले बटनला क्लिक करत नाही तोपर्यंत. इथं माझा काय झाला, कोड संपला याचा. ओके, त्यानंतर मी काय करतो /script /script and /html, कारण स्लॅश बॉडी ऑलरेडी वरती आपण केलेलं आहे. ओके, आता मी हा कोड सेव्ह करतो आणि या कोडला मी सेव्ह करत असताना मी SOP3 नावाचा मध्ये ऑनलाईन क्लास स्टँडर्ड 12 ओके इथं केलेलं आहे मी SOP1 मध्ये मी आता सेव्ह करतो. समजा याचं नाव काय आहे तर मी BG कलर देतो, bgcolor.html. ओके, सेव्ह करा आणि तुम्ही तो रन करायचा आहे कोड. आता मी रन करतो हा कोड, काही केलेलं नाही आहे हे समजून घ्या की एक सिम्पल बटन घेतलं, त्याच्यावरती नाव दिलं मी चेंज कलर्स. ज्यावेळी मी माझा माऊस पॉईंटर त्या चेंज कलरवरती नेणार आहे त्यावेळी माझं F1 फंक्शन कॉल होणार आहे, म्हणजे डायरेक्ट माझं कसं कुठं जाणार, इथं जाणार आहे या फंक्शनच्या बॉडीमध्ये. मला कलर बॅकग्राऊंड रेड कलर मिळणार आहे आणि मग लगेच 4 सेकंदानंतर परत F2 कॉल होणार आहे. F2 मध्ये मी काय केलं, येलो सेट केला, परत थोड्या 4 सेकंदानंतर परत F3, असं कुठून जाणार ते F7 पर्यंत जाणार आहे. आणि F7 ज्यावेळी कॉल होईल त्यावेळी काय होणार आहे, F7 नंतर ऑटोमॅटिक परत F1 कॉल करणार आहे. म्हणजे लूपमध्ये थोडक्यात ते साथी आय कॅन से फंक्शन्स काय होतील, एक्झिक्युशनमध्ये येतील. बघा मी थोडंसं हे मिनिमाइज करतो आणि तुम्हाला मी याचं आउटपुट दाखवतो. स्टँडर्ड 12मध्ये SOP नंबर 4 मी आता 1मध्ये सेव्ह केलं ना ते. ओके सॉरी, मी SOP1मध्ये केले ना. ओके, मग नाव काय BG कलर, हे कॉपी करतो इथून मी, इथून ते थोडंसं मी कॉपी करून बाहेर घेतो, कट करतो इथून आणि माझ्या ॲक्च्युली फोल्डरमध्ये सेव्ह करतो या SOP4ला, कारण आपली असाइनमेंट SOP4 आहे. पेस्ट. ओके, आता मी हा रन करतो. रन केल्यानंतर माझ्या स्क्रीनला काय होतं आहे बघा. तुम्हाला पहिला एक हेडिंग मिळेल आणि 2 बटन्स मिळतील. हेडिंग काय असणार आहे ते हेडिंग दिले आपण, कुठलं हेडिंग दिले बघा की 7 डिफरंट अँड विजिबली डिस्टिंक्ट बॅकग्राऊंड कलर्स, हे बघा हे हेडिंग आलं. ओके, हे हेडिंग ॲज इट H1 टॅगमध्ये आहे. बॅकग्राऊंड कलर कुठला आहे, व्हाईट आहे. इथे तुम्हाला 2 बटन मिळालेत, सॉरी एक्स्ट्रीम सॉरी, मी माझा वाटतं बघा, थोडा वेळ थांबा, 4 सेकंदानंतर ऑटोमॅटिक येलो झाला बघा. आता 4 सेकंदानंतर ऑटोमॅटिक काय होणार आहे, पुढचा कलर येणार आहे. कुठला आहे, हा झाला. हां, ह्याच्यानंतर परत आणि थोडा 4 सेकंद थांबा, मी काही करत नाही, माझा माऊस पॉईंट एका ठिकाणी स्थिर आहे, ब्ल्यू झाला. त्यानंतर कुठला होईल बघा, पर्पल आहे ना, हां. त्यानंतर पिंक असा असेल आणि त्यानंतर परत काय होणार आहे, हा पिंक आहे. याच्यानंतर कुठला होणार आहे तर आपण शेवटला घेतला तो कुठला घेतला, स्काय ब्ल्यू घेतला, हा स्काय ब्ल्यू. आणि आता परत रेड येणार. आता बघा आला का परत रेड, परत ह्याच्या पुढचा कलर कुठला आहे तो कलर येईल. म्हणजे थोडक्यात काय केलं की मी फक्त, आता मी तुम्हाला हे थांबतो आहे जरा, रिफ्रेश करतो आहे, एक्सप्लेन कायच राहिलं माझ्याकडून. हा H1 टॅगमधला हेडिंगमधला आहे बघा, मी इथं कोड दाखवतो मला. हा कोड जर तुम्ही कम्पेअर केला तर इथं काय दिलं बघा, H1 टॅगमध्ये हेडिंग दिले 7 डिफरंट व्हिजिबिलिटी कलर्स, आले का इथे आहे. 2 बटन्स घेतले का, एक जस्ट मिनिट, 2 घेतले का बटन्स बघा, कुठले बटन घेतले, एक बटन घेतलं चेंज कलर आणि दुसरा बटन घेतला मॅसेज डिस्प्ले. आता हे थोडेसे मी सेंटरला आणतो बटन्स, तर मी काय करतो, एक आपला टॅग आहे CENTER, सेंटरनी काय होतं तर तुमचे जे काही एलिमेंट्स आहेत ते बरोबर सेंटरला येतील. मी आता /CENTER करतो, हा कोड थोडासा मी सेव्ह करतो आणि रिफ्रेश करतो हा कोड. फाईन, एक सेकंद, कोड सेव्ह झाला का, हा सेव्ह आणि हा रिफ्रेश करतो. बरं ठीक आहे, मी क्लोज करतो आणि पुन्हा रन करतो याला. सेंट वर्क होते का बघूया आपण, नाही वर्क होत, काहीतरी चुकतं आहे. सेंटरचं फंक्शन प्रॉपर काहीतरी येत नाही असं वाटतं मला. CENTER, ओके सॉरी, मी हा सेंटर टॅग फॉर्म टॅगच्यामध्ये घेतला आहे. Ctrl+X करतो इथून आणि तो बॉडी सेक्शनमध्ये टाकतो, Ctrl+V आणि हा Ctrl+X करतो इथून आणि /फॉर्म नंतर टाकतो /. आता वर्क होते का बघूया आपण, सेव्ह करूया, रिफ्रेश, नाही होत. ठीक आहे, असो, काहीतरी मे बी सेंटर वर्क व्हायला पाहिजे. CENTER, ठीक आहे, मी काय करू तो /सेंटर, ठीक आहे, बघूया आपण काय होते. सेव्ह करा आणि रिफ्रेश करा. ठीक आहे, काही ब्राउझर्स असो आपल्या ते सेंटरचा थोडंसं आपण बघू नंतर, काय विषय नाही. आता काय करायचं आपल्याला तर बेसिकली या बरोबर या एलिमेंटवरती, आता याच्यावरती ऑन माऊस ओव्हर आहे आणि याच्यावरती क्लिक आहे बघा. ह्याच्यावरती झाल्यानंतर काय होते का, मी माऊस काढतो आहे, याच्यावर नेतो आहे, काढतो आहे, याच्यावर नेतो, काहीच होत नाही. आता मी बरोबर माऊस पॉईंटर या चेंज कलर्सवरती नेतो आहे, फक्त ॲटोमॅटिक कलर चेंज होतील बघा. आता झालं, पहिला रेड आला, क्लिक नाही केलं मी, फक्त माऊस पॉईंट नेला. रेड नंतर आपण कुठला वापरला आहे तर येलो वापरला आहे. येलो नंतर आपण कुठला वापरला आहे तर तुम्हाला दिसलं इथं, हा मरून आहे. मरून नंतर आपण कुठला वापरला आहे बघा, ब्ल्यू वापरला. ब्ल्यू नंतर आपण काय वापरला आहे, पर्पल वापरला आहे, थिंक सो, येस पर्पल. पर्पल नंतर आपण पिंक वापरला आहे. आता पिंक येईल बघा, पिंक आला. आता पिंक नंतर काय आला, स्काय ब्ल्यू आहे.
हे 4 सेकंद ॲटोमॅटिक होतं. आता परत काय येणार आहे, रेड येणार आहे. परत F1 कॉल झालं बघा, F1 कॉल आलं का, झालं. आता हे कधी पण चालू राहणार आहे असं ॲटोमॅटिकली. मी काही जरी करत बसलो तर हे ॲटोमॅटिक चालू राहणार आहे. जे कलर्स आहेत ते कलर्स येत राहणार. हे कधी पण येणार जो पण तुम्ही या बटनला क्लिक करत नाही तोपर्यंत. मी थोडंसं हे पहिला बंद करतो, मिनिमाइज करतो. बघा आता मी इथं मेसेज डिस्प्लेला क्लिक करतो. आता मेसेज डिस्प्लेला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या टाचबारवरती काय येणार आहे, तो मेसेज डिस्प्ले होईल. कुठला मेसेज डिस्प्ले होणार आहे तर आय कॅन से दॅट दिस पर्टिक्युलर हा जो मेसेज आपण दिला आहे, कुठला मेसेज दिला आहे बघा, इथं MSG दिला आहे बघा, विंडो डॉट स्टेटस डॉट डिस्प्ले ऑफ 7 डिफरंट कलर्स. ओके, तर हा जो कोड आहे तो कोड आहे कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट चेंजिंग द कलर्स वेन यू जस्ट ब्रिंग और माउस पॉइंटर ऑन अँड बटन एलिमेंट. ओके, मी रिफ्रेश करतो पुन्हा. बाय डिफॉल्ट काय आहे तर हा थोडासा हाईड होते का बघू, एक मिनटं. ठीक आहे, हा टूलबार थोडासा हाईड आम्ही वरती साईडला घेऊ शकतो. ठीक आहे, ओके, नको राहून दे. हां ठीक आहे, हा झाला कन्सेप्ट ऑफ काय 1 कोड आहे. ज्याच्यामध्ये मी काय केलं, मी डिफॉल्ट बॅकग्राऊंड ठेवलं आहे. ज्यावेळी मी याच्यावरती क्लिक करणार मॅसेज डिस्प्लेला ते मॅसेज डिस्प्ले होईल आणि जर याच्यावरती माझा माऊस पॉइंटर नेला की माझं कलर्स चेंज राहतील. हा झाला पहिला पार्ट SOP मधला. ओके ठीक आहे. आता जो दुसरा पार्ट आहे SOP मधला काय सांगितले, क्रिएट अनदर वेब पेज. अजून एक वेब पेज बनवायचं आहे वेअर द बॅकग्राऊंड कलर चेंजेस ॲटोमॅटिकली आफ्टर एव्हरी किती सेकंद आपले 4 असतील 10 असतील 15 असतील काय असेल, किंवा 1 सेकंद असेल ते 1000 येणार आहे. मिली मायक्रो सेकंडची व्हॅल्यू होती. 1 सेकंदला 1000, 2 सेकंदला 2000, 3 सेकंदला 3000, 4 सेकंदला 4000. तुम्ही 1500 लिहिले समजा 1500 तर 1.5 सेकंदानंतर ओके समजून घ्या. क्रिएट अनदर वेब पेज युझिंग जावास्क्रिप्ट वेअर द बॅकग्राऊंड कलर चेंजेस ॲटोमॅटिकली आफ्टर एव्हरी सपोज काय असतील ते. दिस इव्हेंट मस्ट बी ट्रिगर्ड ॲटोमॅटिकली. आता इथं ॲटोमॅटिक होणार आहे, मी बटन्स घेणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावरती बटन्स नाही येणार, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं बटन येणार नाही इथं. ओके, आपण डायरेक्ट काय होणार, ज्यावेळी हे लोड होईल त्यावेळी डायरेक्ट चालू होईल. त्यासाठी काय करायचं फक्त मी हाच कोड आहे तो कोड कॉपी करतो, सगळा कोड Ctrl+A Ctrl+C आणि एक नवीन फाईल तयार करतो Ctrl+V. ओके, आता याच्यामध्ये मी काय चेंज करणार आहे, माझं हे तर काही चेंज नाही होणार आहे, फक्त काय चेंज होणार आहे की माझा इव्हेंट फक्त चेंज होईल. इव्हेंट कुठला आहे माझा, ऑन माऊस आउट बटन्स आहेत का याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे इथं फॉर्म टॅग येणारच नाही आहे. का तर बटन नाही त्यामुळे फॉर्म टॅग, मग ही सगळं पूर्ण काढून टाकतो फॉर्म टॅग. हा गरज नाही मला याची, मी काढलं. ठीक आहे, मला ठीक आहे हेडिंग ठेवायचं आहे, ठेवा हेडिंग. फक्त मला कधी फायर व्हायला पाहिजे तर ऑन लोड आणि ऑन अनलोड. आपल्याला माहिती आहे ऑन लोड हा एक बॉडीचा आपण काय म्हणू शकतो तर ऑन लोडचं L कॅपिटल करा. ऑन लोड मला काय करायचं आहे, फंक्शन कॉल करायचं आहे, जे माझं फंक्शन सुरुवात कुठून होतं आहे F1 पासून होतं आहे. मग मी F1ची डेफिनेशन कुठं करतो आहे, ऑन लोडला, कारण ऑन लोडपासून कलर डायरेक्ट बदलायला पाहिजेत. आणि ऑन अनलोड म्हणजे ज्यावेळी ते मी बंद करेन त्यावेळी काय व्हायला पाहिजे, ऑन अनलोड आय वॉन्ट टू कॉल वन मेसेज फंक्शन MSG इंडिकेटिंग दॅट मेसेज इटसेल्फ. काही केलं नाही, मग अशी मी जे बटन एलिमेंटमध्ये ही 2 वेगवेगळे लिहिले तेच मी आता काय केलं, फक्त ऑन लोड आणि ऑन अनलोड यालाच फक्त असं केलं. बाकी माझा कोड काहीही बदलणार नाही. बाकी माझा कोड आहे असं असेल. तुम्हाला असं वाटते 4 सेकंद खूप होतात, 4 सेकंद, इथं आपण काय करूया दर 2000 सेकंदांनी करू. ओके, मी इथं फक्त 2000 करतो, म्हणजे दर 2 सेकंदानंतर काय होणार, कलर बदलणार आहे. तुम्ही इथं जर 1500 केलं तर 1.5 सेकंदानंतर होईल. म्हणजे हे डिपेंड आहे तुम्ही किती मिली मायक्रो सेकंड्समध्ये व्हॅल्यू पास करताय. ठीक आहे, तर मी इथं 2000 केलं, ज्याचा तुम्हाला कळते की 2000 2 सेकंदानंतर काय होणार आहे ते रिफ्रेश होतील. मी जर क्लॉक जर लावलं, आता हा मी सेव्ह करतो. SOP 4मध्ये जायचं आहे मला. SOP माझा जावास्क्रिप्टमध्ये आहे, स्टँडर्ड 12मध्ये जावास्क्रिप्ट. हां इथे SOP आणि इथं सेकंड टाईप करा BGC.html. ओके ठीक आहे, आता BGC.html आपण रन करूया. हा जो आहे तो बघा, पेन लोड झाला, पहिला रेड आला, परत आता आला बघा ॲटोमॅटिक झालं. मी काय कुठं क्लिक केलं का काहीच केलं, मी फक्त पेज काय केलं ओपन केलं. ओके, आता ज्यावेळी मी पेज बंद करणार आहे, पेज बंद करण्याचा आता मी काय करणार आहे, स्टॉप करणार आहे किंवा क्लोज करतो हे, तर त्यावेळी काय होणार आहे तर तो बॅकग्राऊंड कलरचा जो काही विषय आहे तो तिथं सेट होईल. म्हणजे जो मेसेज आहे तो मेसेज तो स्टेटस बारला काय होतं सेट होतो. आता याचा थोडासा ब्राउझरचा स्टेटस बार हाईड होतं आहे, त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही आहे. आपण थोडासा दुसरा ब्राउझर यूज करून बघूया, त्याचा स्टेटस बार दाखवते का बघा. ऑटोमॅटिक लोड झालं, येस ऑटोमॅटिक झाले, मी काही केलेलं नाही आहे. डायरेक्ट ते कलर 2 सेकंदांमध्ये बदलता येतं. तर मगाच्या स्पीडमध्ये आणि ह्या स्पीडमध्ये फरक पडला, कारण आता 2 सेकंद केलं आहे आपण. आता याच्यानंतर परत रेड येणार, कधी पण येणार हे राहणार जोपर्यंत तुम्ही ही विंडो क्लोज करत नाही तोपर्यंत. ओके, जेव्हा तुम्ही ही विंडो क्लोज कराल
म्हणजे तुम्ही काय करताय, अनलोड करताय, त्यावेळी तो मेसेज काय होतो, स्टेटस बारवरती डिस्प्ले होतो. ओके, काय शंका याच्यामध्ये, कळालं आहे का? काय डाऊट असेल तर तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाही, म्हणजे तुम्ही विचारू शकता मला. तो त्यांनी स्टेटस बारला सांगितलं आहे. जर आपण समजा इथं चेक करूया आपण ALERT, जस्ट आय वॉन्ट टू चेक इट, डिस्प्ले कलर्स, सेव्ह करा, बघूया आपण काय होते. रन करू आपण हा BGC, डायरेक्ट चालू ना, डायरेक्ट कलर्स होतील. जेव्हा मी बंद करतो आहे, हां, सो इथं ते फंक्शनमधून बाहेर पडतं, त्यामुळे थोडंसं तो आहे तसंच मागाचा कोड ठेवा. कुठला, WINDOW विंडो डॉट STATUS स्टेटस. ओके, विंडो डॉट स्टेटस इज इक्वल टू काय येणार आहे, तुमचा जो मेसेज आहे तो मेसेज, आणि आपला इथं क्लोज होईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या कोडचा मी तुम्हाला म्हणजे पहिला प्रोग्राम, हे दोन्ही कोड्स एकाच असाइनमेंटचे आहेत, त्यामुळे थोडासा याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, पॉज करून विंडो पॉज करा आणि ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे कोड्स तुम्हाला लिहायचे आहेत बाळांनो. यू हॅव टू राईट दिस कोड इन युअर, मी तुम्हाला सांगितलं, जर जर्नलची पानं जर पूर्वीची 11वीची जर शिल्लक असतील जर्नलची पानं तुमची, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यामुळे कोड तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचा आउटपुट पण ड्रॉ करायचा आहे. तर आउटपुट ड्रॉ करत असताना आउटपुट कसं येते तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे. तर इथं तुम्हाला काय कलरचे काय कलर तुम्ही काय बॅकग्राऊंडला देत बसायचं नाही, फक्त जस्ट एक ब्राउझर विंडो काढा ज्याच्यामध्ये, आता हा झाला पहिला सेशन. आता दुसरा सेशन मी घेतो मॅसेजच्या पुढचा, हा याचा स्क्रीनशॉट घ्या. पॉज करून घेऊ शकता तुम्ही, पॉज करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. ओके फाईन, हा झाला आपला पहिला कोड. काही नाही, रिपीटेड फंक्शन आहेत रे, फंक्शन फक्त नाव बदललीत मी, आणि त्याचं फक्त आतलं एका फंक्शनमध्ये मी दुसरं फंक्शन कॉल केलं आहे. ते कधी फायर होणार आहे, ज्यावेळी ब्ल्यू कलर नंतर 4 सेकंद होतील त्यावेळी ऑटोमॅटिक F5 कॉल होईल. कोण करते कॉल, तर सेट टाईम आउट फंक्शन, म्हणजे इट विल कॉल द स्पेसिफाईड फंक्शन आफ्टर स्पेसिफाईड नंबर ऑफ टाईम, काय असेल ते. ठीक आहे, हा झाला पहिला कोड. आणि हा BGCमध्ये काय केलं, फक्त मी फॉर्ममधले बटन्स काढले, आणि ते जे काही बटन्स आहेत ते बटन काढून काय केलं मी, बॉडी सेक्शनमध्ये ऑन लोड आणि ऑन अनलोड हे दोन इव्हेंट हँडलर्स आहेत आपले. तर हे बॉडीमध्ये आपण कॉल केले. ऑन लोड म्हणजे ज्यावेळी लोड होईल त्यावेळी F1 कॉल करा, आणि ज्यावेळी ऑन लोड होईल त्यावेळी मेसेज कॉल करा. ज्यावेळी लोड होणार त्यावेळी F1 कॉल होईल. F1मध्ये मी काय केलं आहे, रेड कलर केला, आणि आफ्टर 2 सेकंड्स काय केलं मी, F2 कॉल केलं. म्हणजे इथून डायरेक्ट कुठे जाणार आहे, तो F2मध्ये जाणार आहे. इथं मी प्रत्येक फंक्शनची बॉडी काय केली, वेगळी लिहिली. आणि जो 7 नंबरचा सगळ्यात शेवटचा जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी पुन्हा कॉल काय केले, F1 कॉल केले. म्हणजे जो पण युजर त्या पेजला लिव्ह करत नाही, सोडत नाही, तोपर्यंत तुमच्या विंडोचे कलर्स काय होणार, बॅकग्राऊंड कलर्स काय होणार, चेंज करत राहतील. सो हा झाला पहिले आपल्या असाइनमेंट नंबर 4. ओके ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला याच्या पुढची असाइनमेंट काय आहे बघा, तर बेसिकली ही व्हॅलिडेशन्स राहून देत, आपण पुढची असाइनमेंट घेऊया. ही क्रिएट इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम फॉर द फॉलोइंग, मेक यूज ऑफ ॲप्रोप्रिएट व्हेरिएबल जावास्क्रिप्ट विल बिल्ड स्ट्रिंग फंक्शन्स अँड कंट्रोल द स्ट्रक्चर. त्यांनी काय सांगितलं SOP 3मध्ये, म्हणजे आपली ही SOP 5 आहे, लक्षात घ्या. कारण चौथी असाइनमेंट, पहिल्या 3 असाइनमेंट HTMLचे आहेत, चौथी असाइनमेंट मी आता तुम्हाला बॅकग्राऊंड कलरची सांगितली. SOP जी आपली 5 नंबरची आहे ती ही आहे, ही आपल्याला घ्यायची आहे. टू ॲक्सेप्ट स्ट्रिंग फ्रॉम युजर अँड काउंट नंबर ऑफ वॉवेल्स इन अ गिवन स्ट्रिंग. आता हे तुम्हाला मी ह्याचा कोड तुम्हाला मी सांगितला होता. आता तो कोड माझ्याकडे आहे, मी जस्ट तो कोड काय करतो आहे तिथं तुम्हाला दाखवतो, आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पार्ट घेतो मी त्याचा. ओके, ज्यांनी कोणी मिस केला असेल अगोदर त्यांचं ते थोडं रिवाईज होईल इथं. स्टँडर्ड 12th इन दॅट SOP 5 माझी वॉवेलची SOP. ऑलरेडी मी हा कोड घेतलेला आहे, त्यामुळे मी कोड तो सेव्ह केला होता. मी कोड फक्त मला इथे एक्सप्लेन करतो आहे. आता वॉवेल्स म्हणजे काय, तर AEIOU हे तुम्हाला माहिती आहे. AEIOU हे वॉवेल्स आहेत. आपला एम काय, तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रिंग ॲक्सेप्ट करायची आहे युजरकडून. ॲक्सेप्ट म्हणजे थोडक्यात प्रॉन फंक्शन थ्रू घ्यायचे, आणि युजरने जी काय स्ट्रिंग टाकेल, म्हणजे युजरने टाकलं समजा हॅलो वर्ड टाकला, हॅलो वर्ड इज ऑल्सो स्ट्रिंग, करार टाकला, वेलकम वर्ड टाकला, तर हे सगळ्या स्ट्रिंग्स आहेत. मग त्याच्यामध्ये असणारे AEIOU किती आहेत, वॉवेल्स किती आहेत हे सांगायचं आहे. तर काय केलं इथं बघा, टायटल घेतलेलं आहे, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले टोटल नंबर ऑफ वॉवेल्स. बॉडी सेक्शनमध्ये मी एक फॉर्म टॅग घेतला, फॉर्म मेथड पोस्ट नेम इक्वल टू FT नाव दिले. एक बटन घेतलं ज्याच्यावरती मी डिस्प्ले नाव दिले, डिस्प्ले वॉवेल्स, आणि किंवा डिस्प्ले म्हणले, आणि त्याला क्लिक केल्यानंतर मी वॉवेल्स नावाचे फंक्शन कॉल केले, VOW. ओके, आता याच्यानंतर मी काय केलं, स्क्रिप्ट टाईप जावा टेक्स्ट, हे जे काही कोड आहे तो सेमच आहे. फंक्शनची बॉडी लिहिली, फंक्शन नाव काही तर मी जे इथं नाव आहे तेच इथं नाव आलं. आता हा जो कोड आहे तो कोड बघून घ्या. काय केलं फंक्शन लूपमध्ये, S फॉर स्ट्रिंगसाठी घेतलं, I फॉर इंडेक्सेस, इंडेक्स ऑफ द कॅरेक्टर,
एल फॉर लेंथ, कॅरेक्टर एक घ्यायचं आहे मला, ते कम्पेअर करायचं ए आय ओ यू बरोबर, आणि मग मी त्याच्यासाठी व्ही सीचा काउंट घेतला, एक व्हेरिएबल ऑफ द आय कॅन से दॅट व्ही सी कशासाठी घेतला इथं किती टोटल नंबर ऑफ वॉवेल्स आहेत ते मला सांगायचे आहेत ना, त्यामुळे व्ही सी इक्वल काय केलं मी 0 सेट केलं बाय डिफॉल्ट. ओके, अजून मला प्रोग्रॅमिंग आम्ही केलेलं नाही अजून, म्हणजे मी फक्त काय केलं असाइन केलं व्ही सीची व्हॅल्यू काय 0. बरं, आता काय करायचं आपल्याला तर स्ट्रिंग घ्यायचं. सो एस इज इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर द स्ट्रिंग, कारण यू शुड ॲक्सेप्ट द स्ट्रिंग असं म्हणले त्यांनी. सो आय हॅड ॲक्सेप्टेड द स्ट्रिंग अँड स्टोर्ड इन द व्हेरिएबल नेम्ड ॲज एस. आता मला माहिती आहे की याच्यामध्ये समजा ॲक्सेप्टेड स्ट्रिंग जर कराड असेल तर कराडमध्ये टोटल वॉवेल्स किती आहेत रे, ए इथं पण एक आहे आणि इथं पण एक, म्हणजे वॉवेल्स किती आहेत टोटल 2 वॉवेल्स आहेत. म्हणजे मला सगळ्यात शेवटी काय डिस्प्ले करायचं आहे, टोटल नंबर वॉवेल्स आर 2. ओके, असं म्हणायचं आहे. आता हे कसं मी आता ओरली केलं बाबा, हे ए 2 वेळा आलं त्यामुळे मी काय म्हणतो आपण 2 वेळा. समजा स्ट्रिंग वेलकम असेल WLCOME वेलकम, तर वेलकममध्ये किती वॉवेल्स आहेत तर AEIOU आहेत का ह्याच्यामध्ये, तर आहे बऱ्यापैकी, ई आहे, ओ आहे आणि परत ई आहे, म्हणजे टोटल वॉवेल्स किती झाले टोटल 3 झाले. आता हे मी ओरली फक्त बघून सांगतो की याच्यामध्ये 3 आहेत याच्यामध्ये 2 आहेत. ओके, पण प्रोग्रॅम थ्रू कसं मांडणार तुम्ही, तर त्यासाठी काय लॉजिक असतं, तर आपण काय करायचं तर एक एक कॅरेक्टर काढायचं, पहिल्या नंबरचं कॅरेक्टर काढायचं, ते AEIO बरोबर आहे का मॅच करायचं असेल तर मग त्याचा एक काउंट वाढवायचा आहे. काउंट म्हणजेच काय, जो काउंट मी इनिशियल 0 केला आहे तो काउंट वाढणार, पण हा काउंट वाढणार कधी VC+1 जर या पर्टिक्युलर स्ट्रिंगमधलं जे मी एक एक कॅरेक्टर काढतोय ते कॅरेक्टर AEIOU पैकी असेल तर आणि तरच VCचा काउंट वाढणार, अदरवाईज काउंट वाढणार नाही. मग मी काय केलं तर मला माहिती आहे की ही कन्सिडर करा की ही स्ट्रिंग आहे कोणती कराड. आता या स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर्स किती आहेत टोटल 1 2 3 4 5, म्हणजे हे 5 कॅरेक्टर मला कसे मिळतील. बरं, कराडच आहे का हे असं काही सांगू शकत नाही, काही युजर कधी एंटर करेल ना, प्रॉम्प्ट आहे तो काही इकडं टाकेल, मग त्याची मी काय करतो लेंथ काढतो पहिला, म्हणून मी काय केलं L इज इक्वल टू एस डॉट लेंथ. आता लेंथ किती आली याची 5, का तर कराड आहे म्हणून, वेलकम असतं तर 7 आली असती. पण लेंथ काढण्यामागचा माझा पर्पज काय हे समजून घ्या. मला काय करायचं बाळांनो की आय वॉन्ट टू स्टार्ट फ्रॉम फर्स्ट कॅरेक्टर अँड आय नो दॅट द इंडेक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फर्स्ट कॅरेक्टर इन एनी स्ट्रिंग इज 0. म्हणजे मी सुरुवात करून करणार आहे 0 पासून करणार आहे, आणि कुठं पण जाणार आहे मी सगळ्यात शेवटच्या कॅरेक्टरपर्यंत जाणार आहे, त्या स्ट्रिंगच्या असणाऱ्या सगळ्यात शेवटच्या कॅरेक्टरपर्यंत. आणि त्यामुळे मला माहिती आहे सगळ्यात शेवटच्या कॅरेक्टरचा इंडेक्स काय असतो, लेंथ -1 असतो. अँड टू गेट दॅट इंडेक्स ऑफ लास्ट कॅरेक्टर म्हणून मी लेंथ काढलेली आहे. ओके, सो दॅट आय कॅन स्टार्ट फ्रॉम 0 अँड आय कॅन जस्ट मूव टिल द एंड ऑफ द एंड कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग दॅट इज लेंथ -1. म्हणून मी तो लूप माझा काय लिहिला आहे बघा, फॉर आय इज इक्वल टू 0 आय इज लेस दॅन इक्वल टू L-1, L म्हणजे लेंथ. कारण मला माहिती आहे मी इथून सुरुवात करणार आहे, कुठे जाणार आहे शेवटपर्यंत जाणार आहे, मग शेवटच्या कॅरेक्टरचा इंडेक्स काय असतो L-1 असतो. त्यामुळे मी सुरुवात केली 0 पासून. 0 काय सुरुवात केली, बिकॉज द इंडेक्स ऑफ फर्स्ट कॅरेक्टर इज 0. ओके, आणि मग मी काय केलं, ऑब्व्हियसली मला 0 कडून जर पुढे जायचं असेल तर याचा इंडेक्स काय 0, मग याचा किती असणार आहे 1, आरचा किती असणार आहे 2, एचा किती असणार आहे 3, डीचा किती असणार आहे 4. असं मी काय केलं I++. मग काय केलं मी एक फंक्शन वापरले कॅरेक्टर ॲट. आय नो दॅट दिस फंक्शन इज अ स्ट्रिंग फंक्शन अँड इट इज यूज टू गेट अ कॅरेक्टर ऑफ द स्पेसिफाईड इंडेक्स. बघा हे फंक्शन काय करतं, कॅरेक्टर ॲट मला कॅरेक्टर देतं कुणामधलं, एसमधलं. एस काय येतं माझं कराड आहे, मग एस डॉट कॅरेक्टर ॲट म्हणजे काय, या कराड या स्ट्रिंगमध्ये आयथ पोझिशनला, म्हणजे आयथ पोझिशन म्हणजे आय इंडेक्स आहेत, आयची व्हॅल्यू सुरुवात किती असणार आहे बाळांनो 0 आहे. तर 0 लेवलचं कॅरेक्टर कोणाला असणार होणार CHला, मग 0 लेवलचं कॅरेक्टर कोणतं आहे के. बरं ठीक आहे, इथं CHमध्ये काय आलं के आलं, मग मी आता हे आलेलं के काय करणार आहे या पर्टिक्युलर AEIOमध्ये आहे का बघणार आहे. बघा इथं ऑर वापरलं, इफ CH इज इक्वल टू ए, हे कॅरेक्टर आहे त्यामुळे सिंगल कोडमध्ये घेतलं. ऑर 2 उभ्या लाईन म्हणजे ऑर, लॉजिकल ऑपरेटर्स आपण शिकलो आहे 11वीला, तुम्हाला सांगितलं होतं अँड आणि ऑरचा डिफरन्स काय. ऑर कधी वापरतात, यातलं कुठलं तरी एक कंडिशन जर सॅटिस्फाय असेल तर मला एक काउंट वाढवायचा आहे. जर इथं मी अँड केलं असतं तर कधीच व्हॅल्यू वाढली नसते, कारण हे सगळे कंडिशन ॲट अ टाईम काय झाल्या नसत्या, सॅटिस्फाय झाल्या नसत्या. तर मी तो ऑर वापरणं गरजेचं आहे, कारण वॉवेल्स ह्या AEIOU पैकी कुठला तरी एक असू शकतो, म्हणून काय म्हणलं आहे ऑर. सो CH इज इक्वल टू AEIOU केलं, हे स्मॉलमध्ये केलं, प्लस तसंच मी कारण कराड काही वेळेला पर्पजफुली युजर कॅपिटलमध्ये टाईप करेल, कारण जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. जर मी कॅपिटलमध्ये कराड टाईप केलं तर सुद्धा वॉवेल आहे, त्यामुळे AEIOU पण मी इथे घेतलेलं आहे कॅपिटलमध्ये. थोडेसे या दृष्टीने मी ते काम केलं. ठीक आहे, आता के याच्यामध्ये आहे का नाही आहे, मग VCची व्हॅल्यू वाढणार का, कारण जर हे कधी एक्झिक्युशनमध्ये येणार आहे जर यातली एखादी कंडिशन ट्रू असेल तर. सो के इज नॉट इन द AEIOU, सो दॅट अगेन इट विल गो फॉर I++. मग 0 होता तर किती झालं 1 झालं. मग CH इज एस डॉट कॅरेक्टर ॲट आयची किती किंमत आहे 1 आहे, मग फर्स्ट पोझिशनचं कॅरेक्टर कोणतं आहे 1 इंडेक्स असणार, कुठला आहे AI. ओके, मग इथं काय होणार आहे परत VC इज VC+1, कारण का ए मॅच झाली तर ही कंडिशन ट्रू झाली, मग VC व्हॅल्यू वाढली. VC व्हॅल्यू बाय डिफॉल्ट किती आहे रे 0 आहे, 0 + 1 किती होणार 1 होणार.
परत घेणार आय प्लस प्लस, किती होणार आहे आर, आर आले, आर आहे याच्यामध्ये नाही आहे, वाढणार का, नाही वाढणार, कारण आर याच्यामध्ये नाही त्यामुळे ही व्हॅल्यू वाढणार नाही. परत इथे किती येणार आहे, ए येणार, परत सॉरी की काय येणार, ए येणार. मग ए आहे का याच्यामध्ये आहे, पहिलीच कंडिशन ट्रू झाली, मग व्ही सी प्लस 1 होणार. मग मगाची व्ही सी व्हॅल्यू किती 1 प्लस 1 किती 2 झाली. ओके, पण आय प्लस प्लस काय येणार, शेवटला डी येणार, कारण 4 होणार ते व्हॅल्यू. मग डी आहे का याच्यामध्ये नाही आहे, मग व्ही सी व्हॅल्यू वाढणार नाही, परत आय प्लस प्लस किती होणार 5 होणार. पण 5 लेस दॅन इक्वल टू 4 आलं ना इथं, कारण कराडची लेन किती आहे 5, 5 मायनस 1 किती 4, म्हणजे 5 लेस दॅन 4 बरोबर आहे का, नाही, कंडिशन काय झाली माझी फॉल झाली. मग मी बाहेर पडलो, बाहेर म्हणजे या लूपच्या बाहेर, लूप इथून सुरुवात झाला आहे, इथं संपलेला आहे तो. ओके, कारण हे इफचा ब्लॉक आहे. ओके, आणि हा फॉरचा इथं क्लोज झाला आहे, याच्या बाहेर पडतो आहे. बाहेर पडण्याचं मी काय लिहिलं बघा, डॉक्युमेंट डॉट राईट रन द टोटल वॉवेल्स आर व्ही सी, म्हणजे किती वॉवेल्स आहेत टोटल, किती आले याचे काउंटर 2 आले, त्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, मेसेज 2 मिळणार आहे. कधी, जर माझी स्ट्रिंग काय असेल कराड असेल तर. अशी तुम्ही कुठलीही स्ट्रिंग टाका, तुम्हाला काय मिळणार आहे, तर त्या नंबर ऑफ काय मिळतील वॉवेल्स मिळतील. मी हा कोड सेव्ह करतो आणि तोच कोड पुन्हा रिफ्रेश करतो आणि रन करतो, सॉरी, सो दॅट यू कॅन सी दिस. नाव यू विल गेट वन बटन नेम्ड ॲज डिस्प्ले. तुम्हाला बटन मिळणार आहे, क्लिक करा डिस्प्लेला. डिस्प्ले क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स येईल, अलर्ट बॉक्स, सॉरी प्रॉम्प्टचा बॉक्स, काय म्हणलं, एंटर द स्ट्रिंग. मी टाईप करतो KRAD कराड, ओकेला क्लिक करा. तुम्हाला मिळतील द टोटल नंबर ऑफ वॉवेल्स आर 2, कारण कराडमध्ये 2 आहेत. पुन्हा रिफ्रेश करा, पुन्हा डिस्प्लेला क्लिक करा, टाईप करा वेलकम. किती वॉवेल्स आहे याच्यामध्ये 3 आहेत, मग काय मिळते बघा मला, टोटल नंबर ऑफ वॉवेल्स आर 3. समजतंय, फाईन. पुन्हा रिफ्रेश करा, पुन्हा क्लिक करा, समजून टाकलं INFORMATION इन्फॉर्मेशन. आता त्याच्यामध्ये किती वॉवेल्स आहेत बघा, क्लिक करून तुम्हाला कळेल वॉवेल्स किती आहेत, 5 आहेत इन्फॉर्मेशनमध्ये. ओके, अशा प्रकारे तुम्ही तो कोड लिहू शकता. सो दिस इज द कोड फॉर, ऑलरेडी हा कोड मी एक्सप्लेन केलेला आहे ऑलरेडी, तो तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये होताच अगोदर, तरी पण सुद्धा कोणी जर तो मिस केला असेल तर त्याचा तुम्ही पॉज करून थोडा वेळ पॉज करा स्क्रीन, आणि आता नाही नंतर, कारण ऑनलाईनला तुम्हाला पॉज करता येणार नाही. ओके, नंतर तुम्ही पॉज करून घेऊ शकता. हा कोड मी तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके, दिस इज फॉर असाइनमेंट नंबर 5. ही आपली SOP 5, SOP म्हणजे स्किल ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग और प्रॅक्टिकल म्हणतो आपण त्याला. तर हा जो कन्सेप्ट आहे SOPचा, स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल, तर हा असाइनमेंट नंबर काय झाला 5 झाला. ओके, आता याच्या पुढचा जो आहे तो असाइनमेंट नंबर काय 6 आहे. ओके, आता असाइनमेंट नंबर 6 काय बघा इथं त्यांनी काय सांगितलं, हा पण कोड आपण हा नाही घेतलेला, तर मी ते एक्सप्लेन करते तुम्हाला. क्रिएट इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम फॉर द फॉलोइंग. काय सांगितलं आहे, मेक यूज ऑफ ॲप्रोप्रिएट व्हेरिएबल्स वापरा, जावास्क्रिप्ट इनबिल्ट स्ट्रिंग फंक्शन्स वापरा, स्ट्रिंग फंक्शन्स अँड कंट्रोल स्ट्रक्चर्स वापरा. म्हणजे कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे फॉर येणार आहे, स्ट्रिंग फंक्शन म्हणजे मग ते कॅरेक्टर ॲट इंडेक्स ऑफ किंवा लेंथ काय जे असतील ते येणार सगळे, आणि त्याचे व्हेरिएबल्स येतील. ओके, तर त्यांनी काय सांगितलं आहे, टू ॲक्सेप्ट अ स्ट्रिंग फ्रॉम युजरकडून एक स्ट्रिंग ॲक्सेप्ट करा, ती स्ट्रिंग काय करा रिव्हर्स करा, आणि मग दिलेली स्ट्रिंग आणि रिव्हर्स स्ट्रिंग हे काय करा चेक करा वेदर इट इज पॅलिड्रोम ऑर नॉट. आता पॅलिड्रोम स्ट्रिंग म्हणजे काय हे समजून घ्या पहिला अगोदर. पॅलिड्रोम स्ट्रिंग म्हणजेच काय, दिलेली स्ट्रिंग आणि रिव्हर्स स्ट्रिंग ह्या दोन्ही जर एकच असतील तर काय होतं, आपण त्याला म्हणतो आपण काय पॅलिड्रोम स्ट्रिंग म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कराडचं उलटं काय होणार आहे, डराक होतं, DARAK. बघा कराडचं काय होतं, डराक होतं. मग ही पॅलिड्रोम स्ट्रिंग होणार का, नाही होणार. बघा मी KRAD कराड टाईप करून म्हणजे उलटं करा, उलटी रिव्हर्स स्ट्रिंग काय येणार आहे DARAK. ही ओरिजिनल स्ट्रिंग आहे, ही रिव्हर्स स्ट्रिंग आहे, दोन्ही मॅच आहेत का, बरोबर आहेत का, नाही आहेत. ओके, दोन्हींचं एकच येत नाही ना. तसे हे जर मी काका घेतलं समजा KK काका, तर काय होणार आहे AK होते का सेम, नाही आहे. आता मी काय करतो KAAK करतो काक. ओके, आता ह्याची उलटी करा स्ट्रिंग KAAK आलं, म्हणजे थोडक्यात काय आलं की ही ओरिजिनल स्ट्रिंग आणि ही रिव्हर्स स्ट्रिंग दोन्ही काय होत आहेत, एकसारखेच येत आहेत. तर या केसमध्ये हीच एक एकमेव स्ट्रिंग जिला पॅलिड्रोम स्ट्रिंग म्हणतो आपण, या दोन्ही पॅलिड्रोम स्ट्रिंग नाहीत, लक्षात घ्या. मग याचा कोड करायचा आपल्याला. तो कोड कसा करायचा आहे, तर तो कोड मी थोडासा टाईप करून घेतला आहे टू अवॉइड द टाईम. तर तो कोड मी तुमच्यासमोर दाखवतो आणि एक्सप्लेन करतो. जस्ट मिनिट, आय विल ओपन दॅट कोड वेअर इट इज ओपन विथ पॅलिड्रोम स्ट्रिंगचा मी कोड तुम्हाला इथे दाखवते आणि रन करतो. बघा सिम्पल आहे. पहिलं लेस दॅन एक्सक्लेमेटिव्ह मार्क डॉग टाईप HTML, नंतर HTML टॅग हेड टॅग टायटल द्या. टायटल हे शक्यतो करून प्रोग्रामला असलेलं नावच द्यायचं. /हेड बॉडी. एक फॉर्म घेतला आहे मी, फॉर्मला मेथड पोस्ट केली, नाव दिलं S फॉर्म,
एक बटन घेतलं, कारण हे सगळं क्लिक इव्हेंटवरती चाललं आहे आपलं. इनपुट टाईप बटन व्हॅल्यू इक्वल टू चेक नावाची डिस्प्ले केलं मी एक टेक्स्ट त्या बटनवरती. आणि जेव्हा तुम्ही चेक बटनला क्लिक करणार आहात म्हणजे ऑन क्लिक, मी काय केलं, एक फंक्शन कॉल केले ज्याच्यामध्ये पॅरलम स्ट्रिंगसाठी मी पी स्ट्रिंग नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की हे फंक्शनचं नाव काही असू शकतं, फक्त कीवर्ड असता कामा नाही. त्यामुळे हा फॉर्म क्लोज केला, स्लॅश बॉडी केली, स्क्रिप्ट लँग्वेज जावामध्ये आलो, मी लिहिलं फंक्शन कीवर्ड फंक्शन, आणि फंक्शन नाव काय ठेवलं मी आता, पी स्ट्रिंग ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. या फंक्शनमध्ये तुम्ही कधी येणार आहात, ज्यावेळी युजर ह्या चेक या नावाच्या बटनला क्लिक करेल त्याच वेळेला तुम्हाला या फंक्शनमध्ये येता येईल. तर काय केलं मी, थोडंसं बारकाईन बघा. मी एक व्हेरिएबल, आता सांगितलं ॲप्रोप्रिएट व्हेरिएबल यूज करा. मग एस फॉर स्ट्रिंग घेतलं, आर एस फॉर रिव्हर्स स्ट्रिंग घेतलं, आर एस कशासाठी वापरलं, रिव्हर्स स्ट्रिंगसाठी वापरलं, आणि याला मी व्हॅल्यू नल सेट केले. नल म्हणजे डबल कोट स्टार्ट केला, डबल कोट कंप्लीट लगेच, म्हणजे बघा डबल कोट स्टार्ट लगेच डबल कोट कंप्लीट, म्हणजे नल याचा अर्थ काय, एम्प्टी, त्याच्यामध्ये आता काहीच नाही. थोडक्यात आपण डेटाईप्स बघितले जावास्क्रिप्टचे, कोणकोणते आहेत, नंबर आहे, स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, नल आहे, ओके, अनडिफाईन आहे. तर यातला हा नल आहे. नल म्हणजे नथिंग इज देअर इनसाइड द आर एस. आय फॉर इंडेक्स, कारण कॅरेक्टर मला एक एक कॅरेक्टर काढावं लागणार आहेत. नंतर एल फॉर इट्स लेंथ, आणि सी एच फॉर त्याचं कॅरेक्टर, एक एक कॅरेक्टर काढावं लागतील. आता इथं समजून चालूया आपण की माझी स्ट्रिंग कोणती आहे, समजा के ए काका आहे असं कन्सिडर करा. ओके, आता एंटर द स्ट्रिंग मी जर काका टाकली तर मला रिव्हर्स कशी करायची आहे, तर डेफिनेटली या स्ट्रिंगला रिव्हर्स करण्यासाठी मला इथून सुरुवात करावं लागेल का इथून सुरुवात करावं लागेल, म्हणजे सुरुवात इथून करायची आहे का शेवटून यावं लागेल मला. तर डेफिनेटली जेव्हा मी रिव्हर्स करणार तेव्हा मला शेवटून यावं लागेल डेफिनेटली. म्हणजे पहिलं कॅरेक्टर कुठलं घ्यावं लागेल, शेवटचं कॅरेक्टर. मग शेवटचं कॅरेक्टर मला कसं माहीत होणार, तर मी ह्याची लेंथ काढणार आणि लेंथ -1नी सुरुवात करणार. लेंथ -1 म्हणजे काय, शेवटचं कॅरेक्टर. म्हणून मग इथं एल इज इक्वल एस डॉट लेंथ काढलेलं आहे. पण माझं लूप बघा मी काय केलं आहे आता. सो आय हॅड सेट लूप ॲज फॉर इन ओपन ब्रॅकेट आय इज इक्वल टू L-1. सुरुवात करून केली मी लेंथ -1 म्हणजे सगळ्यात शेवटच्या कॅरेक्टरपासून. कुठं पण देणार आहे मी असं, इकडं मागं पहिल्या कॅरेक्टरपर्यंत देणार. पहिल्या कॅरेक्टरचं इंडेक्स मला माहिती आहे 0 आहे, म्हणून आय इज ग्रेटर इक्वल टू काय केलं मी, 0 केलं, आणि आय मायनस. कारण डेफिनेटली मला शेवटून जर पहिलीकडे यायचं असेल तर माझी व्हॅल्यू काय झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे, इन्क्रीज करून चालणार नाही. म्हणजे इथं उदाहरण घ्या, याची लेंथ किती आहे, टोटल 4, कारण 4 कॅरेक्टर असेल ना. लेंथ -1 म्हणजे किती, -1 म्हणजे किती येणार, टोटल 3 येणार पहिला. म्हणजे थर्ड कॅरेक्टर कुठला आहे, तर ए आहे. त्यानंतर सेकंड इंडेक्स असणार कॅरेक्टर कुठला आहे, के आहे. त्यानंतर फर्स्ट इंडेक्स असणार कॅरेक्टर कुठला आहे, ए आहे. आणि परत 0 इंडेक्स असणार कॅरेक्टर कुठला आहे, के आहे. म्हणून मी काय केलं, 3, 2, 1, 0 असं उलटं आलो मागं, म्हणून मी आय मायनस. मग आता काय सिम्पल आहे, सेम जे आपण मगाशी केलं तेच करणार आहे. सी एच इज इक्वल टू एस डॉट कॅरेक्टर ॲट, कारण हे फंक्शन मला काय देतं, कॅरेक्टर देतं काढून. कुठल्या पोझिशन देतं, आयथ पोझिशनच्या. तर आयची व्हॅल्यू इथून कुठून सुरुवात होते, 3 पासून. कुठं पण येते 0 पासून. मग पहिला किती होणार आहे, 3. थर्ड कॅरेक्टर कुठला आहे बघा. आता ह्यात हेच उदाहरण घ्या, आपलं काकाचं उदाहरण घेऊया आपण. ओके, सो एस डॉट कॅरेक्टर ॲट, इथं आयची व्हॅल्यू किती येतात, 4 -1 किती, लेंथ किती आली बाळांनो, 4 आली. मग 4 -1 किती, 3 होणार. मग 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, आहे, आतमध्ये आलो. सी एच इज इक्वल टू एस डॉट कॅरेक्टर ॲट 3. कॅरेक्टर 3 पोझिशन काकामध्ये कोणती आहे, तर ए आहे. तुम्हाला कुठलं कॅरेक्टर मिळणार आहे, ए मिळणार. मग मी काय केलं इथं, आर एस इज इक्वल टू आर एस प्लस सी एच. आता आर एस म्हणजे काय रे, नल स्ट्रिंग आहे बघा, आहे का, डिफॉल्ट व्हॅल्यू, प्लस आलेलं सी एच का ए. मग इथं व्हॅल्यू काय येणार माझी, ए येणार. कारण इथं प्लस साईन ॲडिशन नाही करणार, काय करणार, कॉन्कॅट करणार. वाय, बिकॉज इट इज ऑपरेटेड ऑन अ स्ट्रिंग टाईप ऑफ व्हेरिएबल. आर एस काय स्ट्रिंग आहे, सी एच पण स्ट्रिंग, कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग झाली ना ती पण. त्यामुळे इथं काय होणार आहे, स्पेस म्हणजे एम टी, स्पेस पण नाही म्हणू शकत आपण, एम टी प्लस सी एच म्हणजे काय येणार, ए येणार. ओके, आता पुन्हा मी आय मायनस गेलो. मग तिथे 3 होता, तर किती जाणार, -2 होणार. 2 ग्रेटर दॅन इक्वल 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे का, आहे. पुन्हा आतमध्ये आलो. सी एच इज इक्वल टू एस डॉट कॅरेक्टर ॲट 2 कॅरेक्टर कोणतं आहे, हे बघा, हे के आहे. तर इथं काय येणार आहे, के येणार. मग आर एस इज इक्वल टू आर एस प्लस सी एच. आर एच व्हॅल्यू काय रे बाळांनो, मगाची ए, प्लस सी एच व्हॅल्यू किती आली, के. मग ए प्लस के याचा अर्थ काय, ए के. का तर ॲडिशन नाही होते, कारण ते कॉन्कॅट, जॉईनिंग ऑफ 2 स्ट्रिंग्स. परत आय मायनस किती होणार, इथं 2 होणार, बरोबर. मग 2 गेट, सॉरी काय होणार, हां 2 झालं की, येतात काय होणार, 1 होणार. ओके, हे सोडून द्या. आहे आता मायनस आलं, पण 1 आलं. 1 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. पुन्हा फर्स्ट इंडेक्स असणार कॅरेक्टर कोणता आहे याच्यामध्ये, ए आहे. तर ए इथं परत येणार. मग ते परत याच्याबरोबर पुढे जॉईन होणार, बरोबर. परत आय मायनस 0 होणार. 1 - 1 किती, 0. मग 0 काय होणार, 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, इक्वल टू सॅटिस्फाय होते. मग 0th पोझिशन कॅरेक्टर कोणतं आहे, 0th पोझिशन के आहे. परत इथं काय येणार आहे, के येणार. आणि परत काय होणार, इथं पुढं के जॉईन होणार. ओके, आता आय मायनस मग 0 - 1 किती, -1. मग -1 ग्रेटर दॅन 0 कंडिशन सॅटिस्फाय आहे का, इक्वल टू सॅटिस्फाय नाही होत.
काय आलं, फॉल झाल्यानंतर कुठं बाहेर पडतं, फॉल लूपच्या बाहेर. फॉल लूप संपतं कुठं माझा, इथं. पुढं काय चेक केलं फक्त बघा मी, इफ काय चेक केलं, आर एस इज इक्वल टू एस. आर एस म्हणजे काय रे बाळांनो, रिव्हर्स स्ट्रिंग कुठली आहे, ए के. आणि एस म्हणजे ओरिजिनल स्ट्रिंग कुठली आहे माझी, काका. तो ए के आणि काका दोन्ही मॅच होत आहेत का, बरोबर आहेत का, नाही आहे. त्यातले कॅरेक्टर सेम पाहिजेत ना सगळे. तर त्यामुळे काय म्हटलं बघा, इफ आर एस इज इक्वल टू एस, जर हे कम्पेअर दोन्हीकडे आलं बरोबर, तर काय म्हटलं मी, डॉक्युमेंट डॉट राईट इन द ॲक्सेप्टेड स्ट्रिंग इज अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. आणि जर हे इक्वल नसतील तर एल्स काय म्हटलं बघा मी, तर द ॲक्सेप्ट स्ट्रिंग इज नॉट अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. हा माझा सिम्पल कोड आहे टू चेक वेदर द गिवन स्ट्रिंग इज पॅलिड्रोम ऑर नॉट. अशा पद्धतीने तुम्हाला मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि हाच मी कोड आता तुम्हाला रन करून याचं आउटपुट दाखवतो कसं येतं आउटपुट. ओके, बघा मी सेव्ह करतो आणि तो कोड मी रन करतो. पॅलिड्रोमचा कोड रन का, तुम्हाला बटन मिळेल. बटनवरती नाव काय दिलं, तुम्ही चेक नाव दिलं आहे, त्याला क्लिक करा. चेकला क्लिक तुम्हाला एक स्ट्रिंग विचारेल, मी टाकतो के काका आणि ओकेला क्लिक करतो. मला काय मिळणार, द स्ट्रिंग इज नॉट अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. द ॲक्सेप्टेड स्ट्रिंग इज नॉट अ पॅलिड्रोम स्ट्रिंग, कारण काकाचं रिव्हर्स काय होतं, ए के होतं. पुन्हा मी कराड टाकतो, KARAD कराड, याचं डराक होतं. पण इथं पण सुद्धा द ॲक्सेप्ट स्ट्रिंग इज नॉट अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. ओके, आता मी इथं टाकतो काय, आपलं ठरल्याप्रमाणे KAAK. ओके, तर इथं बघा मी ओकेला क्लिक करतो. आता काय यायला पाहिजे रे इथं, मला सांगा बरं तुम्ही. इट शुड डिस्प्ले दॅट धिस स्ट्रिंग इज अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. ओके, बघा आता मी क्लिक करतो आहे, ओकेला क्लिक करतो. बघा, द ॲक्सेप्टेड स्ट्रिंग इज अ पॅलिड्रोम स्ट्रिंग म्हणजे का, तर KAAKचा उलटा काय झाला, KAAK झाला. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. चेकला क्लिक करा, नयन टाईप करा, NAYAN. आता नयनचं उलटं काय होतं बघा, नयनच होतं बघा, NAYAN. नयनचं उलटं नयन होतं. मग काय येणार इथं, स्ट्रिंग इज, बघा काय म्हणतात, द ॲक्सेप्टेड स्ट्रिंग इज अ पॅलिड्रोम स्ट्रिंग. ओके, अशा प्रकारे तुम्ही आउटपुट काढताना तुम्हाला असं आउटपुट काढायचं आहे. चेक हा असा बटन दाबायचा आहे. त्यानंतर हा जो डायलॉग बॉक्स आहे हा बरोबर खाली इथं सेंटरला काढा. ओके, एंटर द स्ट्रिंग. मी तुम्हाला वाटलंच त्याचा एक हाऊ टू ड्रॉ द आउटपुट हे तुम्हाला मी संडेच्या एखाद्या लेक्चरला सांगू शकतो. एंटर द स्ट्रिंग, मग तुम्ही स्ट्रिंग टाका जे काय टाकणार असाल ती. मी समजा म्हणलं HIH. ओके, HIH केलं तर याचं रिव्हर्स स्ट्रिंग काय होणार, HIH होणार, म्हणजे काय येणार आहे, पॅलिड्रोम स्ट्रिंग येणार. पण ज्यावेळी तुम्ही एखादं चुकीचं इथं चुकीचं म्हणजे काय, ज्याची अपोजिट स्ट्रिंग काय होत नाही, सॉरी रिव्हर्स स्ट्रिंग काय होत नाही, सेम ओरिजिनल स्ट्रिंग होत नाही, असं टाकून बघा तुम्हाला काय मेसेज येणार, द ॲक्सेप्ट स्ट्रिंग इज अ नॉट अ पॅलिड्रोम स्ट्रिंग येतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ, आय कॅन सी दॅट assignment number 6, that is the string is accepted string is a palindrome or not. ओके, बघा हा कोड आहे. तुम्ही व्हिडिओ थोडा पॉज करून हा कोड तुम्ही लिहून काढू शकता. ओके, इथंपर्यंतचा कोड मी तुम्हाला दिलेला आहे. सो या आपल्या 3 असाइनमेंट्स झालेल्या आहेत. ओके, ह्या SOP कुणाच्या आहेत, SOP ह्या जावास्क्रिप्टच्या SOP आहेत. आणि याच्यामध्ये आपण काय काय घेतलं, तर पॅलिड्रोम स्ट्रिंगचे घेतलं SOP, नंतर वॉवेलचा एक घेतला. आणि जो पहिला कोड आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, बॅकग्राऊंड कलर ॲटोमॅटिकली आफ्टर फ्यू सेकंड्स केले. ज्यावेळी मी क्लिक केलं त्यावेळी ऑन माऊस ओव्हर इव्हेंट हँडल केला आणि ॲटोमॅटिकली ज्यावेळी पेज लोड होतं ते पण केलं. त्यामुळे हे दोन्ही कोड्स आहेत जे मी घेतलेले होते, ते दोन्ही कोड्स कशाचे आहेत तुमच्या, तर एकाच असाइनमेंटचे आहेत. असाइनमेंट नंबर 4, असाइनमेंट नंबर 5 अँड असाइनमेंट नंबर 6. ओके, सो आय होप की तुम्हाला जे काही मी आता सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळालं असेल. If any doubt you can ask me also through chat or personally through the WhatsApp. Okay, so इथं आपला जावास्क्रिप्ट चॅप्टर संपलेला आहे आणि याच्यावरती असाइनमेंट्स पण आपले संपलेल्या आहेत. सो आय विल स्टार्ट द न्यू चॅप्टर आफ्टर दिस. सो टिल दॅट स्टे होम, स्टे सेफ अँड ट्राय टू स्टडी हार्ड. अँड वन मोर थिंग ॲक्च्युली आय फॉरगॉट टू टेल यू दॅट फ्रॉम नेक्स्ट संडे आपलं प्रॅक्टिकल सेशन चालू होईल. लॅब थोडीशी रेडी करायचं चालू आहे. ओके, thank you so much. Bye bye.